नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। चला मग व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर पहिला प्रश्न असणार आहे की सध्या ऑगस्ट 2024 मध्ये भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी। तर भारतामध्ये सध्या 85 रामसर स्थळेही झालेली आहेत। तर त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर ते इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। ऑगस्ट 2024 सध्या जर बघितलं आपण तर भारतामध्ये एकूण 85 रामसर साईट्स आहेत। या अगोदर 82 रामसर साईट्स हे भारतामध्ये होते, पण नुकतंच 3 नवीन रामसर स्थळांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तामिळनाडू या राज्यामधले 2 रामसर स्थळे आहेत आणि एक मध्य प्रदेश या राज्यामधला आहे। तर नंजरायन पक्षी अभयारण्य आणि काजुवेली पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूमधले 2 नवीन रामसर स्थळेही घोषित झालेले आहेत आणि मध्य प्रदेशमधलं तवा हा जलाशय रामसर स्थळ म्हणून घोषित झालेला आहे। तर हे 3 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि एकूण भारतामध्ये किती रामसर स्थळं आहेत असं विचारलं तर 85 हे पण आपल्याला आकडा लक्षात ठेवायचा आहे। यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो। तर भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे असं जर विचारलं तर ते तामिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि ते एकूण 18 रामसर स्थळं या तामिळनाडू राज्यामध्ये आहे। त्यानंतर जगामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या देशात आहे विचारलं तर ते UK अर्थात युनायटेड किंगडम या देशामध्ये आहेत आणि 175 आहेत ते। महाराष्ट्रामधले सुद्धा आपल्याला रामसर स्थळं माहिती असणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 रामसर स्थळं आहेत। ते कोणते आहेत तर लोणार सरोवर, त्यानंतर असेल नांदूर, मध्यमेश्वर आणि ठाण्याची खाडी असे 3 रामसर स्थळंही महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी पी हरीश हे जे काय आहेत ते संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर तसंच आपल्याला जे काही युनायटेड नेशन्स आहे मित्रांनो त्याची स्थापना वगैरे विचारली जात असते परीक्षांमध्ये। तर स्थापना कधी झालेली आहे तर 24 ऑक्टोबर 1945ला याची स्थापना झालेली आहे। याचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को जो की अमेरिका या देशामध्ये आहे आणि याचे सरचिटणीस हे अँटोनियो गुटेरेस हे आहेत। हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच FTII चे निदेशक अर्थात डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी अर्थात धीरज सिंग हे FTII जे पुणे या ठिकाणी आहे त्याचे निदेशक अर्थात डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेले आहे। ही FTII एक संस्था आहे मित्रांनो किंवा इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी जे काही चित्रपटसृष्टीमध्ये ज्या कलाकार वगैरे असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी हे शिक्षण देणारी संस्था आहे। ते आपल्याला हे इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये असल्यामुळे याच्यावर डायरेक्टर म्हणून कोण नियुक्त झालेत ते माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही नियुक्ती असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की 78व्या स्वातंत्र्यदिनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र दल जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए अर्थात 103 शौर्य पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो। ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। एकूण पुरस्कार किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जसं की एकूण कीर्तिचक्र 4 जाहीर झालेले आहेत, शौर्य पुरस्कार शौर्यचक्र 18, बार 2 सेना पदक 1, सेना पदके शौर्य 63, नौसेना पदक शौर्यासाठी 11 आणि वायुसेना पदके हे 6 अशी एकूण आकडेवारी आहे। असे एकूण शौर्य पुरस्कार किती विचारले तर त्यांची संख्या ही 103 आहे। हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की 2024 ची तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। आपल्या भारतामध्ये ही जी काही 3ऱ्या क्रमांकाची व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट असणार आहे त्याचं आयोजन करण्यात येत आहे
आणि ते आपल्याला आपल्या देशात होत आहे, म्हणून ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याची थीम काय असणार आहे? ॲन एम्पावर्ड ग्लोबल साऊथ फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. तर ही थीमसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की विनेश फोगाट ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, कुस्ती या खेळाशी विनेश फोगाट संबंधित आहे. तसेच त्याच्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे विनेश फोगाट, आणि तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धेमध्ये 50 किलो वजनी गटात महिलांची जी काही फ्री स्टाईल प्रकार असतात त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, अंतिम सामन्याच्या आधी त्याचं वजन हे फक्त 100 ग्राम जास्त भरल्याने तिला फायनलपासून अपात्र घोषित करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याने क्रीडा लवादाकडे याची याचिकासुद्धा केली, पण ती फेटाळून लावण्यात आली आणि त्यामुळे जो काही भारताचं गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलं. जर ही विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनल सामना जर त्याने खेळला असता तर नक्कीच भारताला गोल्ड मेडल हे पहिला मिळालंच असता, पण ते काही होऊ शकलेलं नाही मित्रांनो. आणि ही जी काही विनेश फोगाट आहे ती ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेली आहे. तर त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कदाचित असा प्रश्नसुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे हे विनेश फोगाट ह्याच्याविषयी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की जम्मू आणि काश्मीरचे विशेष पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. ऑप्शन नंबर ए, नलीन प्रभात हे जम्मू अँड काश्मीर जे काही केंद्रशासित प्रदेश आहे तिथले विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती पण बघायची आहे. या अगोदर हेच जे नलीन प्रभात आहेत NSG अर्थात नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे त्याचे प्रमुख होते मित्रांनो. आता त्यांच्या कार्यकाळ संपण्याच्या आधीच त्यांना त्या पदावरून हटवून आता जम्मू आणि काश्मीरचे त्यांना पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला ज्या काही अलीकडच्या काळामध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत आणि ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या पण बघायच्या आहेत. जसं की SBIचे प्रमुख म्हणून छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक, त्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री, NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे. ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी आहेत. CBSEचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. आणि जे काही राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन सल्लागार समिती आहे त्याच्यावर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जे काही असतं त्याच्यावर अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्याला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात मित्रांनो पण लाईक करत नाहीत. प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, यामुळेच आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचे अजून मोटिवेशन मिळतं. तेच आमच्या कार्याची पोचपावती असणार आहे तुमच्याकडून, म्हणून व्हिडिओला लाईक करत चला, तसेच मित्रांना पण शेअर करत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की अलीकडेच कोणत्या शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, बेंगलुरू या शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच कोणत्या देशाने पहिले मानवरहित अंतराळयान चंद्रावर पाठवले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, चीन जो काही देश आहे चायना या देशाने मानवरहित पहिलं अंतराळयान चंद्रावर पाठवलेलं आहे मित्रांनो. चला मग तोपर्यंत थांबणार आहोत. तसेच आपण जर आपल्या टेलिग्राम चॅनलला आत्तापर्यंत जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपली टेलिग्राम ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स हे डाउनलोड करून ठेवू शकता. थांबूया. धन्यवाद मित्रांनो.